नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आजच्या या लेक्चरमध्ये आता आपण यापुढे काय करतोय की तुमच्या ज्या मेन्स आहेत म्हणजे 2023च्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या त्यावर आपण मेन्स ओरिएंटेशन देणारे असे लेक्चर यापुढे आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मवर टाकणार आहोत। सो जेणेकरून काय आहे, यावेळी थोडासा वेगळेपणा असा आहे की सिलेबस हा जो आहे हा राज्यसेवेच्या दर्जाचा आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इकॉनॉमीचा जर सिलेबस बघितला तर जुना जो STIला आणि राज्यसेवेला सिलेबस होता तो सिलेबस इथं कॉपी झालेला दिसतोय, त्याच्यामुळे थोडासा ते जळ जाण्याचे चान्सेस आहेत। कारण की इथे थोडासा तुमचा सिलेबस जो होता फॅक्च्युअल बेस त्याला थोडासा कन्सेप्टचा आधार पण तुम्हाला दिसतोय। ठीक आहे, आधी काय करू की आज जो आपण मुद्दा बघतोय, ठीक आहे, परकीय व्यापार त्याच्या संकल्पना आणि सिद्धांत जो हा मुद्दा बघतोय, सो त्याच्यामध्ये हा तुमच्या सिलेबसमध्ये कुठे आहे मी तुम्हाला डिफाइन करतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की सिलेबस कोणत्या पद्धतीने तुम्हाला वाचायचा आहे। ठीक आहे, बघा तुमचा जो ग्रुप बी सीचा मेन्सचा सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये तुमचा अर्थव्यवस्था म्हटल्यापेक्षा विषयाचं नाव बघा काय आहे, अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंटचा पोर्शन तुम्हाला आहे। ठीक आहे, जे डेव्हलपमेंटचा पोर्शन तो इकॉनॉमीमध्ये तो तुम्हाला इथे आहे। सो त्या दृष्टीनं तुम्हाला इथे जो आहे हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा तुम्हाला भाग दिसतो। ठीक आहे, ओके सॉरी, सो तुम्हाला काय दिसतो, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पोर्शन इथे दिसतो आणि त्याच्यामध्ये मग बघा वृद्धी आणि विकास, आज सार्वजनिक वित्त आहे, पण यामध्ये काय असेल हा सिलेबस थोडासा जो आहे थिओरिटिकल पण बनलेला तुम्हाला दिसतोय। सो त्या दृष्टीनं आणि आजचा आपला अभ्यासाचा विषय कोणता आहे, तो आहे तुमचा मुद्दा क्रमांक 1.4। सो 1.4 म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल आहे। सो या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। आणि एक लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला थिओरी विचारल्या जातात, त्यासाठी आज मी तुम्हाला काय करणार, आधी हा टॉपिक शिकवणार आहे आणि त्यावर आधारित आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत। ठीक आहे, सो आता एक लक्षात घ्या, जसं की आपल्या थंबनेलवर तुम्हाला दिसतं की आता विसरून दाखवाच, सो त्याच पद्धतीने आजचं लेक्चर आपण कंडक्ट करणार आहोत। सो सांगायचं हेच की तुमचा आज जो आपण मुद्दा शिकतोय हा मुद्दा कोणता आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार नावाचा मुद्दा आहे 1.4 आणि सिलेबस कट टू कट तुम्हाला वाचायचा आहे, कारण की कट टू कट सिलेबस कंप्लीट असला तरच तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट वाढेल आणि त्या दृष्टीने मग तुमचा रिझल्ट येईल। ओके चलो सुरुवात करूया आता। बघा ठीक आहे, आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया। आजचा जो आपला अभ्यासाचा मूळ मुद्दा आहे तो म्हणजे काय, तो आहे परकीय व्यापार। ठीक आहे, आता व्यापार काय असतो रे, व्यापार ही एक संकल्पना आहे। ठीक आहे, व्यापार ही दोन देशांना एकत्र आणणारी संकल्पना आहे। सर व्यापार झाला हे कधी समजायचे, जर एखादा देश, आता काय असतं दोन कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। एक तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे आयात, ठीक आहे, सो आयातला आपण यम असं लिहितो आणि एक्स लिहितो निर्यातीसाठी, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ह्या दोन कन्सेप्ट आहेत। आता काय असते, भारत कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट करेल ज्याच्यामध्ये त्याला स्पेशलायझेशन आहे। फॉर एक्झाम्पल भारतातील लोकांचे डोके खूप सुपीक आहेत, सो त्या दृष्टीने भारत काय करतो, तिथे सेवांची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आणि आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव आहे, सो आपण ते तंत्रज्ञान जे आहे ते आपण काय करतो, इम्पोर्ट करत असतो। आता आयात आणि निर्यात या दोघांचा जो समूह असतो किंवा या दोघांचं जे एकत्रीकरण असतं त्याला आपण व्यापार म्हणतो। पण व्यापाराचे प्रकार असतात। फॉर एक्झाम्पल व्यापार म्हणजे काय असते, नफा कमावण्याच्या दृष्टीने देशातून केली जाणारी आयात किंवा निर्यात। ठीक आहे, मग सर याचे दोन प्रकार पडतात का, याचे प्रकार पडतात का, तर मी मुख्यतः तुम्हाला दोन प्रकार सांगेल। एक सांगतो तो म्हणजे अंतर्गत व्यापार। अंतर्गत व्यापार म्हणजे काय असतं रे, जर देशातील लोकांनी देशातच केली, फॉर एक्झाम्पल गुजरातने काय केलं, महाराष्ट्रासोबत व्यापार केला, सो याला काय म्हणायचा, अंतर्गत व्यापार म्हणायचा। ठीक आहे, जर आता भारतातून अमेरिकेत एखादी गोष्ट बाहेर पडत असेल सो त्याला काय म्हणतात, त्याला बहिर्गत व्यापार असं म्हणतात। आता हा कन्सेप्ट का सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या, कारण की इथून पुढचा टॉपिक तुमचा लिंक होणार आहे। सो आंतरदेशीय किंवा अंतर्गत, ठीक आहे, त्याला इंटरनल ट्रेड असं म्हणतात आणि एक्सटर्नल ट्रेड म्हणजे बहिर्गत व्यापार, अशा दोन कन्सेप्ट असतात। ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, तर दोन देशांना मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की एक असं, आता यापुढे ज्या थिओरीज आहेत त्या थिओरीजमध्ये तुम्हाला काही गोष्टी काय होतील, कन्सेप्ट क्लिअर होतील। सो लक्षात ठेवा, आज जगात
तुम्ही बघितलं असेल की कोल्ड वॉर अनेक सारे चालू असतात, जसं की चायना आणि भारताचे कोल्ड वॉर असतात, रशिया आणि अमेरिकेचा कोल्ड वॉर चालू असतो. ॲक्च्युली रशिया आणि अमेरिकेलाच कोल्ड वॉर म्हणतात, पण मी तुम्हाला सांगते की शीत युद्धाचा कालावधी आहे. सो शीत युद्धामध्ये काय होतं की एकमेकांवर ते काय करतात की त्या ठिकाणी टीका टिप्पण्या किंवा एखाद्या मधात ॲब्स्टॅकल अडथळे निर्माण करतात, पण आज तुम्हाला मोठ्या प्रमाणात वॉर होताना दिसत नाही. वॉर न होण्याचं एकमेव कारण काय माहिती आहे का? व्यापारिक संबंध. म्हणजे भारताचं पाकिस्तानसोबत किंवा भारताचं चायनासोबत कितीही तेढ असलं तरीही ते आपल्याशी काय करत नाही, त्या ठिकाणी तेढ निर्माण करत नाही. इवन तेव्हा ना तुमच्यासोबत त्या ठिकाणी अमेरिका पण जास्त तेढ निर्माण करू शकत नाही, कारण की त्यांना माहिती आहे भारत हा जगातली सर्वात मोठी काय बाजारपेठ आहे. आणि जर आपल्या देशात जर आपले भारतासोबत संबंध खराब झाले तर मग आपण तिथे माल एक्सपोर्ट करायचा कोणाला, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. सो लक्षात ठेवायचं, आजच्या जगात तिसरं महायुद्ध न होण्याचं जर श्रेय माझ्या मते कोणाला देता येत असेल तर ते व्यापाराला आपण नक्कीच देऊ शकतो. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आज आपण ज्या कन्सेप्ट शिकतोय, ज्या थ्योरीज शिकतोय, ठीक आहे, त्या थ्योरीजमध्ये आपण शिकतोय क्लासिकल थ्योरीज. ॲक्च्युली काय आहे, इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार कसा असावा, कसा करावा, ठीक आहे, कोणत्या पद्धतीने करावा, कोणत्या वस्तूचा करावा. सो याच्या संदर्भात दोन विचार प्रवाह तुम्हाला दिसतात. पहिला विचार प्रवाह तो तुम्हाला तो दिसतो क्लासिकल. सो क्लासिकल म्हणजे काय की त्याला आपण म्हणू शकतो की पारंपरिक, आजपर्यंतचे, ठीक आहे, जुन्या विचारसरणीचे जे अर्थशास्त्री होते त्यांनी मांडलेला विचार प्रवाह त्याला आपण क्लासिकल थिओरी म्हणतो. ओके. आणि आज नव्याने उदयाला आलेला, कारण की जुन्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी काय असतात, बाद होत असतात, आणि नव्या गोष्टी काय असतात त्या ठिकाणी प्रवाहात येत असतात. हा प्रवाह तुम्हाला माहिती आहे, हा निरंतर प्रवाह चालू असतो. जसं ज्या काळी तुमचे आई वडील जी भाषा बोलायची ते शब्द आज तुम्हाला लुप्त झालेले दिसतात आणि तुम्ही नव्याने आलेले शब्द दिसतात. सो असाच प्रवाह चालू असतो. मग दोन थिओरीज दिसतात तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेडच्या. पहिली क्लासिकल थिओरी आहे आणि दुसरी आहे मॉडर्न थिओरी. ओके. सो दुसरी थिओरी कोणती आहे? मॉडर्न थिओरी आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करतोय, जसं की थंबनेलवर दिसतंय तुमच्या, क्लासिकल थिओरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. ठीक आहे. सो क्लासिकल थिओरी शिकणार आहोत. आणि क्लासिकल थिओरीमध्ये नेहमी तुम्हाला राज्यसेवेसारख्या परीक्षेत, मी तुम्हाला आधी सांगितलं ही परीक्षा पहिल्यांदा होणार आहे, पण राज्यसेवेचा सिलेबस तुम्हाला कॉपी झाला आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज तुम्ही PYQचा अभ्यास करून तुम्हाला एक सेन्स येईल की बाबा येणाऱ्या परीक्षांमध्ये काय विचारलं जाणार आहे. सो बघा, राज्यसेवेच्या ॲनालिसिसवरून आणि या सिलेबसच्या जी सध्याची मागणी आहे, डिमांड, त्याच्यावरून आपण एवढं सांगू शकतो की या टॉपिकवर एखादा प्रश्न 100% येईल. टेक माय वर्ड. आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये टाकाल की सर तुम्ही दिलेला शब्द बरोबर ठरला की नाही. सो बघा, क्लासिकल थिओरीजमध्ये 3 थिओरीज आहेत. ठीक आहे. सो पहिली थिओरी आहे त्याला आपण म्हणतो मर्कॅन्टालिझम. मर्कॅन्टालिझम म्हणजे काय असतं की त्याला म्हणतात व्यापारवाद. काय, कोणती संकल्पना म्हणतात? व्यापारवाद. आता व्यापारवाद काय असतो हे पुढे शिकून घेऊ, कारण की ही संकल्पना जगात आजही तुम्हाला दिसते. चायना असेल, इतर देश असेल, याही देशात आज तुम्हाला मर्कॅन्टालिझम ही कन्सेप्ट दिसते. ठीक आहे. फक्त त्याचं नाव चेंज झालं, त्याला न्यू मर्कॅन्टालिझम म्हणतात. कळलं काय आहे पुढे बघूच. ठीक आहे. दुसरी आहे ती म्हणजे थिओरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज, निरपेक्ष लाभाचा सिद्धांत. आणि हा सिद्धांत मांडला होता 1776 मध्ये अर्थशास्त्राचे जनक, काय नाव आहे त्यांचं? राईट. कोण? ॲडम स्मिथ. सो ॲडम स्मिथांनी जो मांडला होता त्याला काय म्हणतो आपण? थिओरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. लक्षात ठेवायचं, मतप्रवाह, विचार प्रवाह का निर्माण होतात? जर या सिद्धांतात काहीतरी त्रुटी असतील तर त्याच्यावर उपाययोजना म्हणजे हा सिद्धांत आलेला असेल. कळलं का तुम्हाला? ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा सिद्धांतामध्ये काहीतरी त्रुटी असतील म्हणून आपला डेव्हिड रिकार्डो आहे, जो आयोगाच्या सर्वात फेवरेट आहे, डिअर डार्लिंग आहे आयोगाचा डेव्हिड रिकार्डो. सो त्याची थिओरी विचारतात, थिओरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज, तुलनात्मक लाभजन्य किंवा तुलनात्मक, ठीक आहे, लाभ सिद्धांत. सो ते मराठीत नावं लक्षात ठेवल्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल इंग्लिशमध्ये. ठीक आहे. काय? मर्कॅन्टालिझम, मर्चंट म्हणजे काय असतो? मर्चंट म्हणजे असतो व्यापारी, आणि मर्कॅन्टालिझम म्हणजे काय? व्यापारवाद. थिओरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज ॲडम स्मिथ आणि थिओरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज बाय डेव्हिड रिकार्डो. सो त्यांचं काय म्हणणं आहे ह्या गोष्टी तुम्हाला नंतर शिकल्यानंतर कळतील. ठीक आहे. चला, त्याआधी एक विशेष सूचना तुम्हाला. ठीक आहे, एक मिनिट. विशेष सूचना ही आहे की या मेन्सच्या दृष्टीनं, ठीक आहे, या मेन्सच्या दृष्टीने आपण काय केलं आहे? टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. ठीक आहे. संयुक्त मुख्य परीक्षा 2023 साठी.
सो टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, जी तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर दिसेल, ज्यामध्ये 11 हे लँग्वेजचे पेपर असतील आणि 10 पेपर जे आहेत ना हे तुमचे GSचे असतील. सो त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे, ठीक आहे, जशी की विदर्भ IASची ओळख आहे की आपण क्वालिटी बेस, ठीक आहे, आणि टॉप मोस्ट प्रायोरिटी देतो ते क्वालिटीला, त्याच्या बेस क्वेश्चन आणि त्याचा ॲनालिसिस. ओके, सो ही संबंध टीम असेल जी तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे, चलो. सो आता बघा, लक्ष द्या, आता आपण पहिली कन्सेप्ट जी शिकतोय पोरो, ती पहिली कन्सेप्ट कोणती शिकू, ते शिकूया व्यापारवाद. ठीक आहे, आता व्यापारवादाचा जन्म कुठून झाला हे लक्षात घ्या. ठीक आहे, व्यापारवादाचा जन्म जो तुम्हाला झालेला दिसतो हा दिसतो 16व्या शतकात. 16वे शतक म्हणजे काय, 16वे शतक म्हणजे 1500 पासून, 1500 अँड ऑनवर्ड. ठीक आहे, 1500 पासून तर जगात साधारणतः 1800 पर्यंत ही कन्सेप्ट होती व्यापारवाद. मग सर हे कशी निर्माण झाली, तर प्रबोधन काळ माहिती आहे तुम्हाला, जेव्हा युरोपमध्ये काय होता, प्रबोधन काळ होता आणि नव्या जगाची सुरुवात झाली होती. ठीक आहे, सो त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस तिथं जे अर्थशास्त्री होते त्यांनी एक सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं काय होतं की कोणताही देश असेल, कोणतीही कंट्री असेल, तर त्याच्याकडे सर्वात इम्पॉर्टंट असलं पाहिजे बुलियन. बुलियन काय असतं माहिती आहे का, बुलियन म्हणजे जे प्रेसियस, ठीक आहे, जे प्रेसियस मेटल असतात, गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्याला बुलियन असं म्हणतात. ठीक आहे, आणि त्यांचं म्हणणं असं होतं त्यावेळी की ज्या देशाकडे गोल्ड आणि सिल्वर खूप जास्त असेल, ठीक आहे, युरोपातल्या कंट्रीजचं म्हणणं होतं, ज्या देशाकडे गोल्ड आणि सिल्वर खूप जास्त आहे म्हणजे बुलियन जास्त आहे, तो देश कसा असतो, तो देश श्रीमंत असतो. आणि कोणत्याही देशानं कशासाठी प्रयत्न करायचा, तर श्रीमंत बनायसाठी करायचा. का बरं सर, या काळात जर तुम्ही बघितलं तर युरोप युनियनचं आगमन हे जे आहे ना हे विकसनशील देशांमध्ये झालं होतं. याच काळात ते भारतात आले होते किंवा इतर म्हणजे जे आहेत जगातले खंड आहे त्याचा शोध लावणं चालू होता. तिकडे कोलंबसचं कार्य आहे 1498च्या दरम्यानच्या संदर्भात. ठीक आहे, सो जे कोणता डेट असेल तो. सो त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं, हा प्रबोधनाच्या काळाचा नंतरचा विकास आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारी ब्रिटनमध्ये खूप जास्त होती आणि मग त्या दृष्टीने त्या लोकांना काय केलं, एक ॲडव्हेंचर नावाचा एक नवीन प्रकार तिथे जन्माला आला. तो ॲडव्हेंचर काय म्हणतो माहिती आहे का, ॲडव्हेंचर असं म्हणतो की बाबा तिथल्या लोकांना, जसं टेररिस्ट असताना टेररिस्टांना काय म्हणतात की तुझ्या कुटुंबाची जबाबदारी आमची, तुला भारतात जाऊन अटॅक करायचं आहे, तुला अमुक तमुक देशात जायचं आहे आणि अटॅक करायचा आहे. सो ॲडव्हेंचर नावाच्या प्रकारात तेच व्हायचं की त्यांना सांगायची तुझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी, तुझ्यावर जेवढा खर्च येईल तो खर्च माझा, फक्त तुला जाऊन जगाचा शोध लावायचा आहे. सो त्याच संकल्पनेतून काय झालं, पोर्तुगीजांच्या मागे मागे चालत 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 येत ब्रिटिशांनी काय केलं, भारताचा शोध लावला. कळलं का? सो अशा प्रकारे. सो आता एक लक्षात घ्या, मग त्यांचं म्हणणं काय होतं की श्रीमंत बनायचं आणि श्रीमंत बनायच्या गोष्टीतूनच कशाचा जन्म झाला, सो जन्म झाला वसाहतवादाचा. आणि काय झालं, त्या ठिकाणी हे लोक कॉलनिस्ट बनले आणि हे काय करायचे, इतर देशांना आपली कॉलनी बनवायचे आणि त्या देशातून आपल्या देशाला पूरक होईल असं सोनं चांदी वगैरे पाठवायचे, आयात निर्यात करायचे. आणि बघा या ठिकाणी राजेशाही होती, तुम्हाला माहित आहे. सो राजेशाही असल्यामुळे इथं काय करण्यात आलं, तर या लोकांना सरळ गाईडलाईन दिली, म्हणजे राजांना किंवा सत्ता करताना सत्ताधाऱ्यांना सरळ सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही देशाला श्रीमंत बनवण्याच्या मागे बना, म्हणजे तुम्ही पैसे कमवायचं मशीन बनवा. मग ते पैसे कसे कमवायचे त्यासाठी त्यावेळेस अर्थशास्त्रींनी काहीतरी सांगितलं. ते काय म्हणले बघा, लक्ष द्या. त्यांनी असं म्हटलं की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, ठीक आहे, सो श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही एक फॉर्म्युला करा. तुम्ही काय करा, देशातून फक्त निर्यात करा. म्हणजे देशाची निर्यात जर खूप जास्त असेल, बघा लक्ष द्या, इथंच तुमच्या व्यापारवादाचा उगम होतो. जर देशाची निर्यात ही जास्त असेल, ठीक आहे, सो त्याच्यामुळे काय होते, तुमच्या देशात बुलियन येते. बरोबर ना, येतं ना बुलियन. मला एक सांगा, जर भारत आहे, आधी असं चलन वगैरे नव्हतं, IMF सारख्या संस्था नव्हत्या. सो मोठमोठे देश एकमेकांसोबत व्यापार करायचे, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्वसामान्य चलन म्हणून सोन्याला स्वीकृती होती. सो त्या ठिकाणी सोन्याचं चलन होतं, तुम्हाला जर दिसत असेल तर. मग काय करायचं, कोणत्याही देशानं काय करायचं, निर्यात खूप जास्त करायची आणि निर्यात एवढ्या जास्त प्रमाणात करायची की तुमच्या देशात काय आलं पाहिजे की जास्त प्रमाणात केली तर बुलियन जास्त येते. सो याच्यामुळे काय होतं, तुमच्या देशात स्टॉक वाढतो बुलियनचा आणि तुमचा देश श्रीमंत बनतो. ठीक आहे, उलट काय करायचं, तर तुमच्या देशाची जी आयात आहे ही आयात कमी करायची. ठीक आहे, आयात इतकी कमी करायची की जेणेकरून तुमच्या देशातलं बुलियन बाहेर पडलं नाही पाहिजे. सो हे या देशांची विचारधारा होती.
सो मला एक सांगा, जर प्रत्येक देश जर असा स्वार्थी बनला, प्रत्येकानं काय म्हटलं आम्ही निर्यातच करतो आणि आयात करत नाही, ठीक आहे, सो अशातून खरंच जागतिकीकरण जन्माला येईल का किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जन्माला येईल का? नाही. हे तर सरळ सरळ झालं ना. एखादा देश, आता भारत आहे समजा, भारत निर्यात करून म्हणजे एखाद्या आयात करून करेल किती, म्हणजे ब्रिटन त्याला निर्यातच करू राहिला, पण किती प्रमाणात? भारताकडे काहीतरी जास्त असेल ना, विशेषीकृत स्पेशलायझेशन असेल ना भारताचं, जसं स्पाइसेस वगैरे आहे. मग त्या गोष्टीला बढावा देण्यासाठी इथे सर्वात मोठा लूप होल काय होता? इथं होतं राष्ट्रामध्ये एक दरी निर्माण झाली, एक मतभेद निर्माण झाला. ठीक आहे. मतभेद कसा निर्माण होत असतो? त्याला म्हणतात टॅरिफ म्हणजे काय? आयात शुल्क. बघा, आयात शुल्काचा जन्म आहे ना हा इथूनच झाला. फॉर एक्झाम्पल बघा, की समजा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 9,000चा एक टीव्ही आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय समजू की इंडिया आहे, आपण इंडियाचीच परिस्थिती बघू. आता इंडियामध्ये काय आहे असं समजू आपण, इंडियामध्ये आहे मर्कॅन्टालिझम आहे. मर्कॅन्टालिझम काय म्हणते की निर्यात जास्त करा, आयात कमी करा. ठीक आहे. मग आता इंडिया आहे, इंडियामध्ये एक टीव्ही सेट आहे समजा 9,000चा, किंवा असं समजू इंडियातला टीव्ही जो आहे तो 10,000चा आहे आणि तुम्हाला टीव्ही घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच बाबतीत चायना जो आहे, चायना काय करतोय, तुम्हाला 7,000त टीव्ही ऑफर करतोय. ठीक आहे, 7,000त टीव्ही ऑफर करतोय. मला एक सांगा, तुम्ही टीव्ही कोणाचा खरेदी कराल? चायनाचा, कारण की तुम्हाला भारतातल्या वस्तूपेक्षा 3,000 स्वस्त मिळतात. मग अशा वेळेस आपल्या देशात चायनाच्या वस्तू जास्त येऊ नये म्हणून हे व्यापारवादी काय करत माहितीये का, हे याच्यावर लावायचे आयात शुल्क म्हणजे टॅक्स लावायचे. आणि याच्यावर टॅक्स किती लावायचा? तर याच्यावर लावा टॅक्स 50%. आणि 50% टॅक्स लावला की मग 3,500 या ठिकाणी याची टॅक्स लागतो. याला म्हणतात टॅरिफ म्हणजेच काय? आयात शुल्क. सो आता याची किंमत किती झाली? 10,500. आणि या दृष्टीने काय होते, या दृष्टीने मग आपल्याला काय स्वस्त वाटायला लागते? भारतीय वस्तू. ठीक आहे. सो डम्पिंग जो प्रकार आहे, डम्पिंग दॅट इज न्यू ठीक आहे, न्यू मर्कॅन्टलिझम. समजलं का रे? न्यू मर्कॅन्टलिझम समजलं ना? हेच आहे ते डम्पिंग हा प्रकार, डंप करणे किंवा आयात शुल्क वाढवणे. सो हे मुद्दे आहेत. सो याच्यामुळे काय झाली? दरी निर्माण झाली आणि देशांमध्ये मतभेद निर्माण झाले. आणि याच्यातून काय होत होतं? याच्यातून खरंच आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळत नव्हती. कोणत्याही देशाला जर जगायचं असेल, लोकांना जगवायचं असेल, उत्पादन वाढवायचं असेल, तर देशातली इम्पोर्ट वाढली पाहिजे, एक्सपोर्ट वाढलं पाहिजे, इम्पोर्ट कमी झालं पाहिजे. सो या दृष्टीनं हे जो सिद्धांत आहे, ही जी थिओरी आहे युरोपियनची थिओरी, हे काही प्रमाणात काय झाली त्या ठिकाणी फेल झाली. मग याच्यावर उपाय, ठीक आहे, याच्यावर उपाय म्हणून काय आहेत? ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट करा. मला तरी वाटते स्क्रीनशॉट करायची गरज नाही, तुम्हाला या गोष्टी सहज कळतील. ठीक आहे. सो याच्यावर उपाययोजना म्हणून काय झालं, या ठिकाणी जे आपले, ठीक आहे, जे आपले ॲडम स्मिथ होते, म्हणजे अर्थशास्त्राचे जनक, त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना ॲडम स्मिथ म्हणतो. त्या ॲडम स्मिथांनी काय केली? उपाययोजना सुचवली. आणि त्या ॲडम स्मिथांचं म्हणणं बघा काय होतं. त्यांचं म्हणणं असं होतं, एक मिनिट, ठीक आहे, चलो. सो ॲडम स्मिथांचं म्हणणं काय होतं की या ठिकाणी निरपेक्ष लाभ सिद्धांत म्हणजे काय? त्यांचं म्हणणं होतं, सर्वात पहिले हा कोण मांडला? सो सांगायचं अर्थशास्त्राचे जनक, नवीन, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? यांना म्हणतो आधुनिक अर्थशास्त्राचे जनक, ॲडम स्मिथ. आणि यांचा ग्रंथ कोणता होता? तो आला होता 1776 मध्ये. त्याचं नाव काय होतं? वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती. ठीक आहे. आणि तुम्हाला माहित आहे की मुक्त व्यापाराचा जो सर्वात पहिला पुढाकार घेतला असेल, कोणा पुरस्कार केला असतील तर हे आहेत. यांचं काय होतं? जे तुम्ही निर्हस्तक्षेपाचं धोरण म्हणता, ठीक आहे, सो गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे? मधात इंटरफेअर केलं नाही पाहिजे. याला म्हणतात मिनिमम गव्हर्नमेंट इंटरफेरन्स. सो हे जी गोष्ट आहे ना, हे यांनीच मांडली. यांचं म्हणणं होतं की लोकांना कमवू द्या. भांडवलवादाचा पुरस्कार यांनी केला. सो यांचं बघा म्हणणं काय होतं? यांचं म्हणणं होतं की समजा एक देश आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय आहे? इंडिया देश आहे. या इंडियाचं स्पेशलायझेशन आपण काय करू? ह्या उदाहरण समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला काय करतो, ठीक आहे, टिपिकल पद्धतीने शिकवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल. ठीक आहे, फार सोपी आहे बघा. आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं की ज्या क्लासिकल थिओरी आहेत, क्लासिकल थिओरीमध्ये सर्वाधिक जर भर कशावर दिला असेल तर त्यांनी श्रमावरच दिला बरं. कारण की उत्पादनाचे 4 घटक असतात, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, काय असते? भूमी असते. भूमी म्हणजे फक्त जमीन नसते, नैसर्गिक संसाधनांना भूमी म्हणतात, श्रम म्हणतात.
भांडवल आणि संयोजक, ठीक आहे. सो त्याच्यातला सर्वाधिक भर जर कोणावर दिला असेल, श्रम. लक्षात ठेवायचं, या सर्वांनी श्रमाला काय दिलं, महत्त्व दिलं, ठीक आहे. आता बघा यांचं काय म्हणणं होतं, यांचं म्हणणं होतं की फॉर एक्झाम्पल 2 देश आहे, एक इंडिया नावाचा देश आहे आणि एक चायना नावाचा देश आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची एक एक विशेषता आहे, ठीक आहे, एक एक पीक पिकवण्याची. सो तुम्हाला त्या दृष्टीने माहिती आहे की सर भारत जो आहे हा गव्हाचा चांगल्या प्रकारचा उत्पादक आहे, ठीक आहे. आणि चायना जर तुम्ही बघितला तर चायना हा जो आहे हा राईसचा चांगला उत्पादक आहे, ठीक आहे. मग आपण 2 सेगमेंट करू, पहिला सेगमेंट करू व्हीट आणि दुसरा करू तो राईस, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की एक असतं त्याला काय म्हणतात माहिती आहे का, लेबर पर आर हे युनिट आहे, ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं की लेबर पर आर म्हणजे प्रति तास, श्रम प्रति तास. श्रम प्रति तास म्हणजे काय, मी एका तासात जर एक खंदक खणत असेल किंवा एका तासात 10 आंबे तोडत असेल तर त्याला म्हणतात समजून घ्या की फॉर एक्झाम्पल मी एका तासात एक खड्डा खणत असेल तर त्याला काय म्हणतात, 1 लेबर पर आर. कळलं का, ठीक आहे. म्हणजे एका तासात तुम्ही किती वस्तू निर्माण करू शकता. आता तुम्हाला माहिती आहे इंडिया जो आहे ना, इंडिया हा गहू पिकवण्यात फार पटाईत आहे. मग इंडिया काय करतो, एका तासात 6 क्विंटल गहू पिकवतो असं समजून घ्या. आता एका तासात गहू पिकवत नसतो पण सरासरीमध्ये समजून घ्या. त्याच बाबतीत जर चायना बघितलं तर चायना काय करतो, 1 किलो गहूच त्या ठिकाणी एका तासात तयार करतो. म्हणजे स्पेशलायझेशन कोणाचं आहे, इंडियाचं. तेच जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर बघितलं, ठीक आहे, सॉरी, चायना काय करतो या ठिकाणी 1 किलो करतो व्हाईटमध्ये, ठीक आहे, व्हीटमध्ये पाहिजे, ठीक आहे. आणि राईसमध्ये जर बघितलं तर राईसमध्ये चायना काय करतो, एका तासात 3 किलो राईस पिकवतो आणि इंडिया त्या बाबतीत काय करतो, 1 किलो पिकवतो. सो दोघांचं स्पेशलायझेशन, याचं स्पेशलायझेशन आहे व्हीटमध्ये आणि याचं कशाचं आहे, याचं आहे राईसमध्ये. सो दोघांचंही स्पेशलायझेशन आहे. मग ॲडम स्मिथ काय म्हणतो, ॲडम स्मिथ तेच म्हणतो की ज्याच्यात स्पेशलायझेशन आहे, ज्याच्यात विशेषीकरण आहे ती गोष्ट तुम्ही तयार करा, त्याच्यात तुमचे श्रम गुंतवा. समजा इंडिया जर राईसच्या उत्पादनात श्रम गुंतवत असेल तर त्याचा खर्च जास्त येईल, बरोबर ना, ठीक आहे. आता मला सांगा इतके 3, ठीक आहे, समजा एक मजूर आहे, एका तासात 100 रुपये मजुरीत एका तासात काय करतो, यांच्याकडे 3 किलो गहू पिकवतो. तर भारताला एका तासात 100 रुपये देऊन 1 किलोच होऊन राहिलं ना. सो भारताला 3 किलो करायसाठी किती, 300 रुपये खर्च करावा लागेल. आणि खरंच भारताची वस्तू कोणी खरेदी करेल का, नाही. सो त्यासाठी ॲडम स्मिथ काय म्हणतात की ज्याच्यात तुमचं विशेषीकरण आहे त्या गोष्टी तुम्ही निर्यात करा आणि ज्याच्यात तुम्हाला जमून नाही राहिलं, ज्याच्यात तुमचं काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्टेज नाही, म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन नाही, त्या गोष्टी तुम्ही आयात करा. जेणेकरून काय होते, तुमची दरी दूर होईल. समजलं का, सिद्धांत कळला का. सिद्धांत काय म्हणतो की आधी काय म्हणायचं, ठीक आहे, मर्कॅन्टलिझम काय म्हणायचं की तुम्ही फक्त निर्यात करा, आयात करू नका. पण हा काय म्हणतो, त्याच्यामुळे जे भेद निर्माण झाला, हा काय म्हणतोय बघा, चायनानं काय करायचं, आपल्याला राईस द्यायचं आणि भारतानं काय करायचं, त्यांना व्हीट द्यायचं. सो त्याच्यामुळे काय ते त्यांचे व्यवहार चांगले होतात आणि दोघांनाही खर्च कमी येतो, ठीक आहे. भारतानं जर म्हटलं की मी स्वयं उत्पादक होतो आणि स्वतःवर डिपेंडंट होतो, ते शक्य नाही ना रे. प्रत्येक देशाला शक्य आहे का, मला सांगा बरं, सेल्फ डिपेंडंट होणं शक्य आहे का. मला सांगा युरेनियमचे साठे भारतात आहेत का, असतील तरी तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत का. सो नाही ना. मग भारताकडे लिथियम आहे, आता लिथियमचे फार मोठे तुम्हाला माहिती आहे की साठे सापडले, ठीक आहे. थोरियम आहे, मग भारतानं थोरियम विकायचं ज्याच्यात स्पेशलायझेशन आहे आणि जे अमेरिकेत आहे समजा, सो ते आपण घ्यायचं. सो अशा गोष्टीला काय म्हणतात, याला म्हणतात निरपेक्ष लाभ सिद्धांत. आणि कशावर लक्ष दिलं, मग प्रश्न काय येतो की निरपेक्ष लाभ सिद्धांत कोण मांडला, ॲडम स्मिथांनी मांडला, वेल्थ ऑफ नेशन मध्ये मांडला. सर्वाधिक भर कशावर दिला, श्रमावर भर दिला. किंवा तुम्हाला विचारलं जाईल निरपेक्ष लाभ सिद्धांत हा कोणत्या सिद्धांताचं उत्तर होतं. सो तुम्ही काय सांगू शकता, त्या ठिकाणी उत्तर होतं मर्कॅन्टलिझम. आज मर्कॅन्टलिझमचं नवीन रूप कुठं दिसतं, चायनामध्ये दिसतं, ठीक आहे. सो त्याला आपण काय म्हणतो, निओ मर्कॅन्टलिझम असं म्हणतो. कळलं का, हे लिहून घ्या, ठीक आहे. ओके, बघा जर तुम्हाला इथे सांगतो मी इंटरनॅशनल ट्रेडच्या 3 थिओरीज सांगतोय. क्लासिकल, मर्कॅन्टलिझम, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. सो ह्या 2 तुम्हाला सांगितल्या. आता तिसरी आपण शिकतोय कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. ओके, बघा ग्रुप बी सी मेन्स आणि पूर्वसाठी आपण काय केलंय की भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल तसेच पर्यावरण हा संपूर्ण कोर्स जो आहे हा आपल्या
प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे. सो त्यासाठी सिम्पली तुम्हाला करायचं आहे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. सोबतच RTI आणि RTS लॉसाठी हा काय आहे तुमचा एक छोटासा कोड 199 मध्ये इथे अवेलेबल केलेला आहे. ठीक आहे, चलो. सो आता एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतोय तिसरी थिओरी. ओके, समजलं का? हे दोन सिद्धांत कोणाचे आहेत? आता आहे तुलनात्मक लाभ सिद्धांत. ठीक आहे, कोणता सिद्धांत आहे? तुलनात्मक लाभ सिद्धांत. आणि तुलनात्मक लाभ सिद्धांत जो आहे हा मांडला आहे डेव्हिड रिकार्डो. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव आहे डेव्हिड रिकार्डो. ठीक, आणि हात याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. बघा, लक्ष द्या, आपल्याला जेव्हा थिओरी मांडली, कोण मांडली? जी आधीची थिओरी मांडली ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजची, त्याच्यात काय होतं? त्याच्यात स्पेशलायझेशन असणं ही पूर्वअट होती. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, अमेरिकेकडे काहीतरी स्पेशलायझेशन आहे, चायनाकडे काहीतरी स्पेशलायझेशन आहे, इंडियाकडे काहीतरी स्पेशलायझेशन आहे, पण आफ्रिकन देशाकडे काय स्पेशलायझेशन आहे? फॉर एक्झाम्पल एखादा देश घेऊ आपण. समजा एखादा देश आहे ज्याचं नाव मोझाम्बिक आहे, मोझाम्बिक. ठीक आहे, आता असेल नसेल हे काही इथं बोलायचा मुद्दा नाही, फक्त मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतोय की हा मोझाम्बिक देश आहे आणि या मोझाम्बिक देशाची काही स्पेशलायझेशनच नाही. मग यांना आयात निर्यात करू नये का? याला तर डिपेंडंटच राहावं लागेल ना. मग त्यावेळेस काय सांगितलं बघा, समजलं काय तुम्हाला? की मोझाम्बिक नावाचा देश आहे, याच्याकडे स्पेशलायझेशन नाही आहे. सो याला काय असतं? वर्किंग आवर्स खूप लागतात, लेबर पर आवर खूप लागतो, उत्पादनाचा खर्च जास्त लागतो. मग अशा वेळेस त्यानं उत्पादन करूच नाही का? त्याची निर्यात करूच नाही का? सो त्याच्यावर उत्तर म्हणजे काय होतं? तुलनात्मक लाभ सिद्धांत, द थिओरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. ठीक आहे, सो याचं म्हणणं काय आहे डेव्हिड रिकार्डोचं? डेव्हिड रिकार्डोनं या सिद्धांतामध्ये काय म्हटलं बघा, तुम्हाला समजा स्पेशलायझेशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, सिंपल एक गोष्ट करा. ठीक आहे, काय सिंपल गोष्ट करा की फॉर एक्झाम्पल इंडिया आहे. ठीक आहे, इंडिया काय करते? इंडिया एका तासात म्हटल्यापेक्षा 100 रुपयात काय करते? 4 मोबाईल बनवते. ठीक आहे, आणि 100 रुपयात त्या ठिकाणी 2 PC बनवते असं समजू आपण. ठीक आहे, आता एवढ्या रुपयात बनत नसतात, पण इकॉनॉमिक्समध्ये अशीच उदाहरणं देत असतात. ठीक आहे, आणि चायना आहे, चायना काय करते? चायना 100 रुपयात 2 मोबाईल बनवते. ठीक आहे, आणि PC जे आहेत ना, हे PC त्याचा हातखंडा असा आहे की तो 4 PC बनवते. मग मला एक सांगा की आता या ठिकाणी जरी त्यांचं स्पेशलायझेशन नसलं तरी त्यांना काय होऊन राहिला? खर्च कमी होऊन राहिला. काय होऊन राहिला? खर्च कमी होऊन राहिला. सो इथं जर तुम्ही बघितला तर इथं 25 रुपयाचाच पर पीस मिळतो. ठीक आहे, पण इथं जर बघितलं तर इथं 50 रुपयाचा पडतो. मग यावेळेस काय केलं पाहिजे भारतानं इथं भांडवल गुंतवल्यापेक्षा, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताच्या संदर्भात जर बघितलं तर भारताला इथं भांडवल गुंतवल्यापेक्षा, PC मध्ये भांडवल गुंतवल्यापेक्षा, नाहीतरी आपल्या PCला खर्च जास्त येणार आहे, त्याची बाजारपेठ आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणार नाही आहे. सो त्या ठिकाणी इथं पैसा गुंतवल्यापेक्षा भारतानं मोबाईल इंडस्ट्रीमध्ये गुंतवावा, जेणेकरून ज्याच्यात आपल्याला स्पेशलायझेशन मिळेल. मग याला काय म्हणतात? याला म्हणतात तुलनात्मक. केलं ना आपण तुलना? यापेक्षा हे बेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात, तुमच्याकडे UPSC MPSC 2 ऑप्शन आहे. तुम्हाला वाटतं की MPSC फॅक्च्युअल डेटा मला समजत नाही, UPSC कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्या माध्यमातून त्या मानानं मला चांगली जमते. सो तुम्ही काय करायचं? ते निवडायचं. आणि तुमच्यापेक्षा एखादा मित्र असेल, त्याला UPSC जमत नाही पण MPSC फॅक्च्युअल डेटा जमतो, त्याला ते करायला लावायचं. सो दॅट इज तुलनात्मक लाभ सिद्धांत. ठीक आहे, सो ह्या 3 गोष्टी आहेत. या थिओरी का समजून सांगितल्या? कारण की या थिओरीवर जर आधारित प्रश्न आले, ठीक आहे, प्रश्न काय येतील तुम्हाला सांगू का? सर्वात पहिले तर तेच विचारतात, थिओरी कोण मांडली. ठीक आहे, तुलना कोण केली? तर रिकार्डोनं केली. लक्षात ठेवायची. आपण काय करतो त्या ठिकाणी असं समजू की एक रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड कशासाठी असतात? तुलना करायसाठी. ठीक आहे, सो रिकार्डोनं काय केली? तुलना केली. ओके, आणि ॲडम स्मिथनं काय सांगितलं? ॲडमनं सांगितलं निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे काय? ॲब्सोल्यूट. मग याच्यावर प्रश्न काय येतात की यांनी थिओरी मांडताना कोणत्या गोष्टीचा विचार केला? तर श्रमाचा विचार केला, नंबर 1. नंबर 2, ठीक आहे, यांच्या थिओरी कोणत्या प्रकारच्या आहेत? क्लासिकल प्रकारच्या आहेत. आणि त्याच्यानंतर थिओरीचे नावं. बस एवढ्या गोष्टीवर आधारित तुम्हाला प्रश्न येतील. ठीक आहे, समजलं एवढं? ठीक आहे, मला तरी वाटतं की तुम्हाला एवढ्याच गोष्टी आहेत आणि फुलफिल करतील ह्या. डोंट वरी, राज्यसेवेचे प्रश्न जरी सोडवले तुम्ही तरी तुम्हाला फुलफिल करतील. बघा आता लक्ष द्या.
काय म्हणते प्रश्न, व्यवस्थित वाचा. प्रश्न म्हणतो की यांचा सिद्धांत असे प्रतिपादन करतो की इतर देशाच्या तुलनेत एखाद्या देशाची उत्पादकता सर्व वस्तू उत्पादनात कमी असली तरी तो आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा मिळू शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ॲब्सोल्यूट थिअरीमध्ये स्पेशलायझेशन पाहिजे होतं. आणि इथं काय म्हणणं आहे की बाबा हे बघ, जरी इतर देशांच्या तुलनेत तुझी उत्पादकता सर्व वस्तूत कमी तरी असेल तरी तो काय करू शकतो, तुम्ही तुलना करून तरी ते विकू शकता. सो ही थिअरी कोण मांडली, तर ही मांडली डेव्हिड रिकार्डोनं. कळलं, विचारला मी तुम्हाला आधीच सांगितलं, रिकार्डो हा आयोगाच्या सर्वात आवडीचा आहे. आता हे का समजलं तुम्हाला, याचं कारण आहे कारण की तुम्हाला त्या 3 थिअरी समजल्यात, वाचून जमणार नाही. नंबर नेक्स्ट, खालील विधाने लक्षात घ्या. जेवढं आपण शिकलो तेवढ्याच गोष्टीवर आपण विचार करू. ठीक आहे, बघा खालील विधाने आहे, लक्षात घ्या. ॲडम स्मिथने तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला. मला सांगा, तुलनात्मक मांडला की निरपेक्ष? ॲडम स्मिथनं निरपेक्ष मांडला, तुलनात्मक मांडला का नाही? सो त्याच्यामुळे विधान अ चुकलं, अ निघून गेलं. विधान कोणतं बरोबर आहे विचारलं, अ निघालं, अ निघालं आणि अ निघालं. ठीक आहे, म्हणजे बघा हे जरी 2 जरा वेगळे वाटले तरी त्याचं उत्तर आयोगानं तुम्हाला काढलेलं असतं. पण एक लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला काय असलं पाहिजे, किमान तेवढ्या गोष्टीची नॉलेज असलं पाहिजे. हे राज्यसेवेचे प्रश्न का सोडवतोय, कारण की राज्यसेवेचा सिलेबस कॉपी आहे. आता हा जो आहे समजा रेसिप्रोकल डिमांड आहे, सो व्यापार शर्तीची निश्चिती करतो. आता आयोगानंच उत्तर ऑलरेडी काढून दिलं आहे. ठीक आहे, कळलं. डेनिस रॉबर्टसन यांनी वृद्धीचं इंजन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. बरोबर, एखाद्या देशाची वृद्धी जर करायची असेल तर त्याचं इंजन कोण आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. सो कोण उत्तर काढून दिलं, आयोगानं उत्तर काढून दिलं. पण तुम्हाला त्यासाठी ती गोष्ट माहीत पाहिजे होती. ओके, कळलं. चलो आगे बढ़ेंगे. नंबर नेक्स्ट, आता बघा, आता तुम्हाला जोड्या जुळवासाठी प्रश्न आला. ठीक आहे, बघा काय म्हणतो, निव्वळ खर्च सिद्धांत. निव्वळ खर्च सिद्धांत नाही वाचला सर आम्ही, असं समजू. म्हणजे याला हा जर इंग्लिशमध्ये सोडवला तर तुम्हाला काय दिसतो, ॲब्सोल्यूट दिसतो. बरं ठीक आहे, जाऊ द्या, यातला नाही वाचला तुम्ही. तुलनात्मक खर्च सिद्धांत तर माहिती आहे तुम्हाला, डेव्हिड रिकार्डो. सो डेव्हिड रिकार्डोचा तुलनात्मक आहे. सो मग इथं काय करायचं, इथं करायचं डेव्हिड रिकार्डो. बघा ब ला 3 लागतं का, हो सर इथं आहे ब ला 3. ठीक आहे, आणि ॲब्सोल्यूट, निव्वळ म्हणजे ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्यूट खर्च सिद्धांत, ॲडव्हान्टेज सिद्धांत कोण मांडला, तर ॲडम स्मिथांनी मांडला. ठीक आहे, सो एवढ्या याच्यावर काय होतो, प्रश्न सुटतात. मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या येणाऱ्या परीक्षेत यावर एखादा तरी मार्क्स तुम्हाला येणार आहे. आय एम डॅम शुअर की तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. फक्त काय असतो की तुम्हाला त्या पेपरची प्रॉपर प्लॅनिंग करावी लागेल. मी तुम्हाला या पेपरची एक प्रॉपर प्लॅनिंग सांगतो. माझ्या तर स्ट्रॅटेजी कशी करायची मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले, ठीक आहे, आता तुम्ही तुमची ओन स्ट्रॅटेजी वापरत असाल, जर तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह वाटली तर तुम्ही त्याच्यावर नक्कीच वर्क करू शकता. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीमध्ये मी तुम्हाला सांगतोय की हे बघा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हा तो पोर्शन आहे जिथे फॅक्च्युअल डेटा हा पण आहे. सो त्याच्यासाठी तुमचं बायबल एकच असेल. काय करा, प्रत्येक टॉपिक कोणत्या पुस्तकात आहे हे डिफाईन करा. हा पोर्शन जो आहे ना सहकार नावाचा, सो देसले सरांच्या पुस्तकात तुम्हाला सहज दिसेल. त्याच्यानंतर मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र म्हणजे काय असेल, बँकिंग आहे, भांडवल बाजार, मुद्रा बाजार वगैरे. त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था म्हणजे इथं भांडवली बाजार या प्रमाणात येईल. सार्वजनिक वित्त हा टॉपिक तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकात दिसेल. उद्योग आणि सेवा क्षेत्र हा देसले सरांच्या अपडेटेड कॉपीमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. पायाभूत सुविधा विकास हा जो पोर्शन आहे हा तुम्हाला डेव्हलपमेंटमधून घ्यावा लागेल आणि तुम्हाला काय दिसेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण तो त्या ठिकाणी पेपर 2 मध्ये दिसतो. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल हा मुद्दा जो आहे ना, हा देसले सरांच्या पुस्तकातून केला तर बेस्ट आहे, पण आताची करंटच्या आकडेवारीचा अनुसरून. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, सार्वजनिक वित्त हा मुद्दा या अँगलने वेगळा, या अँगलने वेगळा आहे. सो यासाठी तुम्हाला बेस्ट वन सांगतो की सर्वात इम्पॉर्टंट आहे PYQs. PYQs बघा बाबा, PYQs बघून अभ्यास करा. ठीक आहे, रिव्हर्स अप्रोचने. सो तिथं तुम्हाला समजतो नेमकं काय येतो. आता मी हे जे लेक्चर तुमच्यासाठी घेतलं, हे लेक्चर असं घेण्याच्या मागं लेक्चर काय आहे मला तुम्हाला सरळ सरळ सांगता आलं असतं, पण मी या अँगलनं का सांगितलं, कारण की प्रश्न जर तुम्ही बघितले तुम्हाला दिसतं ना की त्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असली पाहिजे, त्या कन्सेप्टला आधारून हे प्रश्न येतात. सो PYQ बघा, PYQ बघून मग तो टॉपिक वाचा. ठीक आहे, टॉपिक कुठे आहे ते डिफाईन करा, कारण की एका पुस्तकात तुम्हाला हे टॉपिक दिसणार नाही, सिलेबस थोडासा जंबल आहे. आणि त्याच्यानंतर परत टॉपिक झाल्यानंतर PYQ सोडवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आता आपण ट्रॅकवर आहोत की नाही. याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात किंवा रिव्हर्स मेकॅनिझम म्हणतात. ते त्या गोष्टीवर लक्ष द्या. कळलं? चलो ठीक आहे. सो इथे तुम्हाला हे गोष्ट कळली. ठीक आहे, सो जोड्या जुळवा केला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या. प्रश्न काय विचारला, परत तेच की आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल निव्वळ खर्च लाभ सिद्धांत. ठीक आहे, निव्वळ म्हणजे काय, ॲब्सोल्यूट. मग मला सांगा ॲब्सोल्यूट कोण मांडला असेल.
सो ॲब्सोल्यूट मांडला सर त्या ठिकाणी ॲडम स्मिथांनी. ठीक आहे. सो हे काय आहे, हे म्हणजे तुम्हाला आता इथं ह्याच गोष्टी कळल्या की हे एकामागे एक शिकायच्या गोष्टी आहेत. जसं आजच्या लेक्चरमध्ये मी काय केलं तुमच्या की क्लासिकल थिअरीज मांडल्या, तसंच एक लेक्चर घेईल याचा भाग 2 आणि त्याच्यामध्ये मॉडर्न थिअरी मांडेल, कारण की मॉडर्न थिअरीवर पण तुम्हाला प्रश्न आलेले दिसतात. ठीक आहे. सो तिथे काय लक्षात ठेवायचं, आता तुम्हाला समजेल मर्कॅन्टलिझम मध्ये काय आहे, राज्यकर्त्यांनी व्यापारास प्रोत्साहन द्यावं. व्यापारास प्रोत्साहन द्यावं इट्स मीन की निर्यातीत प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून काय होईल, तुमच्या देशाकडे चलन शिल्लक राहील. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज काय म्हणतं, विशेषीकरण प्राप्त, म्हणजे ज्याच्यात तुमचं स्पेशलायझेशन आहे त्या वस्तूची निर्यात करावी, उर्वरित माल ज्याच्यावर जास्त खर्च येतो तो आयात करावा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि रिकार्डो काय म्हणतो, तुलनात्मक दृष्ट्या किफायतशीर वस्तूमध्ये गुंतवणूक करावी. ज्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी जमतात, स्पेशलायझेशन नसलं तरी चालेल पण बऱ्यापैकी जमतात अशा गोष्टीमध्ये तुम्ही काय झालं पाहिजे, पैसे गुंतवले पाहिजे. ओके. सो हे काय होतं, हे तुमची परकीय व्यापाराच्या संकल्पना, ठीक आहे, आणि सिद्धांत आपण बघितले क्लासिकल थिअरी. या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी तुमच्या मॉडर्न थिअरीज अभ्यासणार आहोत. सो असं करत करत प्रत्येक विषयाचा थोडा थोडा पोर्शन मी तुमचा घेईलच. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.